ते बायकोला म्हणला ए तू मला नको म्हणाली ते पाय ना नाकात काड्या घालायला माया पाव दिन त्याची सोय. अहो येड्याच्या नाही नादी लागलं पाहिजे. तुम्ही येडे कशा लोक तुम्ही त्याच्या नादी लागायला. तुम्हाला एक सांगू का ही गोष्ट द्या सोडून पण शक्यतो हत्तीनं गाढ व्हायच्या नादी नाही लागलं. आमच्या गावात एका माणसाकडे गाढ होतं आणि चुकून एका माणसाची पिशवी तिथं विसरली बाजाराची आणि त्याच्यात 4 किलो साखर आणि ते गाढव साखर खाऊ लागलं. गाढवाला कोण साखर देतो साखर खाऊ लागलं आणि तिकून हत्ती आला. काय खाला रे काय खातू काय काय ते म्हणला साखर खातो. गाढव साखर हत्तीनं जवळून पाहिलं म्हणलं हो अरे कोणाच तरी पिशी पडली गडी. हत्ती निघलं पण गाढव म्हणला ए ए हत्ती दादा साखर का खाल्ली का ते म्हणलं राहू दे येतो मी. आता त्या हत्तीच्या पाठीवर राजा बसवत होता आणि त्याला साखर माहित नाही वय पण लय गाढ हो येडगळ हो. गाढवायच्या नादी लागे जाऊ नका. आपल्याकडे गाढवांची संख्या जास्त वाढली. ते गाढव हत्तीला म्हणलं ए साखर खाल्लीस तर मग कशी लागती. हत्ती म्हणला गोड लागती. हे याच्यामुळे तू येडपटेस म्हणला. अरे साखर तिखट लागती. साखर तिखट असती होय आणि कोण म्हणाले गाढव. हत्तीनं गपचिक बसाव ना. हत्ती म्हणला नालायकेस तू. अरे साखर गोड असती तिखट म्हण तू. गाढव म्हणला लय मोठा झाला म्हणून लय शहाणा झाला कर तू. साखर तिखट आहे तू गोड म्हण तू थांब तू दाखवतो. अहो हत्तीवर केसच टाकली ना गाढवान. कोर्टात केस टाकली हत्तीवर. हत्ती इकडच्या लाकडात उभं ते असते ना ते. मी टीव्हीवर पाहिलं मोठ्या लोकांच्या घरी. आपल्याला टीव्ही नाही भारीचा मोबाईल नाही काय त्याच्यामुळं दगत आपल्या याच्यावर काय नाही. याच्यावर बी तारखा येतात मला काय चिंता नाही त्याला. मी घेतला असता का आता काय मी आता चांगले माझ्याकडे पैसे दिलेत देवानं. कापूस फापूस लय मोठा होती मला भरपूर कापूस होती. मी सोन्याचा घेईन पण आता 90 वर्ष लुगडं घातलं 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता म्हातारपणी कशाला बरं आपलं याच्यावर बरं नको याच्यावर मारायचं. पाहाच वाटला तर संचायचा पाहत असतो कधी मध्ये कशाला ताण घ्यायचा उगाच. हो तर मग ते असं ते टीव्हीवर पाहिलं मी. इकून गाढ हो एका कठड्यात इकून गाढ हो एका कठड्यातून 2 खुर्च्या. एका खुर्चीवर राजा आणि एका खुर्चीवर न्यायाधीश बसलेले. तर गाढवाच्या लक्षात आलं आपल्या राजेसाहेबाच्या ओळखीचा न्यायाधीश आहे आपण राजेसाहेबाला बोलावं. आपल्या हत्तीच्या लक्षात आलं आणि हत्तीनं सांगितलं राजेसाहेब 2 मिनटं भेटायचं. भेटले बाजूला. काय काम आहे. काही नाही राजेसाहेब आमचं आणि गाढवाचं भांडण एका गोष्टीचं. ते साखर खाऊ लागलं आणि ते मला म्हणलं साखरेची चौकशी. मी म्हणलं गोड आणि ते म्हणतो तिखट आहे. मग साखरेची चौकशी राजेसाहेब म्हणले गोड आहे. मग निकाल कोणाकून म्हणले निकालाची तिकडे चुलीत जाईन पण तुला 3 दिवस उलट टांगायचे. राजा हत्तीला म्हणला तुला 3 दिवस उलट टांगायचं. हत्ती म्हणला राजेसाहेब मी खरं बोललो ना. खऱ्यान खोट्याचा संबंधच नाही. तुला याच्याकरता उलट टांगायचं तू गाढवाच्या काऊन नादी लागला. म्हणून हत्तीच्या वैभवासारखी माणसं आहेत राजू तुम्ही. अहो हत्तीच्या वैभवाला लाजवील इतका मोठा परमार्थ आहे आपला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी घेत गाढ व्हायला बोकांडीवर घेऊ नका. विठाला विठाला अंगीकार ज्यांचा चला म्हणलं कुस्ती. आवडलं लंगूट बंद लगेच तिथं हलक्या जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी जंगनडी. नाही पक्वाद वाजला पण पक्वादानं अंगात कसं येईल. त्याला हलकीत लागत नाही. पक्वादात अंगात येतं पण कुठं कीर्तनात. हा काय हलक्या वाजू लागल्या. अहो काल परवा नवरात्रातले हलक्या वाजल्या. काही काहीचे इतकाले केस इतकालेच झाले झटकू झटकू लयच हलक्या. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गजबा. आई ग अंबाबाई तुला सोन्याचा गजबा. आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. तुझ्या ग दर्शन त्या बाईच्या अंगात आलो. त्या बाईच्या अंगात आलो आणि तुम्ही कीर्तनात असून बाया पाहिले मागं फिरून. काय राजे होऊन कसं विमान याचं तुम्हाला काय काम झालं. विठाला कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्र. 27 दिवस 27 रात्र घाम नाही पंढरपुरातल्या मालकाला. 28व्या दिवशी सकाळी मुलीचे वडील पाया पडले प्रणाम केला. गेली 27 दिवस आणि 27 रात्र माझ्यासोबत कुस्ती खेळते. घाम येत नाही पाण्याची चिंता नाही जेवणाची चिंता नाही
माणूस नाही गडे, पायच पडा पोरीचा बाप. आणि पत्नीला सांगितलं, ए लक्ष्मी आण मुलीला. लगेच मुलीला बोलून घेतलं, लगेच अंतरपट. तिथं 4 महात्मे होते मंगलाष्टक करायला. संन्यासी बाबा 4 महात्मे होते मंगलाष्टक म्हणायला. काय मंगलाष्टक? वा. निधिया नाम निधि जास्वनिला भयजनो वृष्णिरो नाम ब्रह्म सावित्र्यानय पुनितो गिरिजा शिवा स्वयजो रमा विष्णवे न प्रभजनो शचियां पुरंदर सकल यजोजति मिथ्य कराभय जायन्ते सिद्धिर्विनायको भया यक्षपति भय जायन्ते निरपति भयजति आपां पतियां सर्वस्थिता भय जायन्ते. मस्त असे मंगलाष्टक. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. इतके सुंदर मंगलाष्टक. असे नाही म्हणले ताई ग हे बाई ग सकाराम तात्याची बबी आणि श्रीराम तात्याचा बब्या. हे मंडप जळण रे असं नकून म्हणू काही बी. मंडप जळण मंडप जळण. हो भंगार जमा करणारा मुस्लिम समाजाचा बालक, डबरोट्या ऐकणारा मुस्लिम समाजाचा मुलगा, या महाराष्ट्रातला श्रीमंत मुस्लिमाचा मुलगा, या महाराष्ट्रातला मिस्त्री काम करणारा मुस्लिमाचा मुलगा, लग्नात त्याच्या संस्कृत्या मोडत नाहीत जोशी काका. आपल्या संस्कृत्या का मोडतात सजनांनो? का मोडता का मोडता? अरे ज्याचे लग्न राहिले त्याच्या लग्नात मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. पाया पडतो, तुमच्या पाया पडतो. निदान मंगलाष्टक तरी शास्त्र शुद्ध म्हणा. हसायलेत लोक आपल्याला, हसायलेत. काय काय आगाऊपणा. दम नाही सप्त्यायला, दम नाही रामायणायला, दम नाही भागवतायला, दम नाही कीर्तनायला. गुण नुसतं खपक्या पाकिट महाराजाला द्यायचं, महाराज श्रीमंत करायचं, आणि तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी इकून हवा तिकडं घ्यायचं काहीतरी. लग्न लागलं, अंतरपट सुटला. बाशिंग बांधून पंढरपुरातला मालक त्या नवरी सोबत द्वारकेत आले. निघता निघता मुलीच्या आईनं सांगितलं, मालक मालक जाता जाता माझ्या ताईला काहीतरी देऊन टाका ना. तर त्या मुलीचे वडील भांडारगृहात गेले आणि भांडारगृहातून उशे साहेब एक मणी दिला. आणि ते मणी जावायच्या हातात टाकला. जावाय बापू हे मणी तुम्हाला सप्रेम भेट. हातकरे गुरुजी ते मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी मुलीच्या वडिलांना दिला. बाशिंग बांधून नवरदेव नवरी गावात आले. वसुदेवाचं दर्शन घेतलं, सुनबाईला आशीर्वाद दिला आणि मुलाला आशीर्वाद दिला कृष्ण परमात्म्याला. पण सासूबाईचं दर्शन, आईचं दर्शन घेतलं देवानं, आशीर्वाद दिला देवाला. पण सुंदर्शन घेताना देव की मागं सरकल्या. काय कृष्णा काय केलीस बापा अशी बायको? इतकाले नख तिला आणि इतकाले अंगाव केस. ते म्हणलं आई तिच्या बापानं पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी दिलाय. हुंडा लय मोठा घेतल्या बायको अशीच करावं लागती. हो हुंडा दिला लय मोठा तिच्या बापानं, मग हे अशी करावंच लागती. हो हो. ती आसवली नव्हती, तिचं नाव होतं जामवंती. देवानं सांगितलं आई ही कोण आहे तुला माहिती आहे? हिच्या बाबाचं नाव जामवंत आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा वरदहस्त पात्र असलेला जामवंत आहे, त्याची कन्या आहे, आसवली नाही. काळजी करू नकोस. देवकी माता म्हणल्या, वसुदेव म्हणले कृष्णा आम्ही सासू सासरे तिचे आम्ही आवडीन तिचा स्वीकार करू, पण तू या 16,108 बायका तिचा स्वीकार करतात का? लक्ष्मीनं मिटिंगच घेतली. लक्ष्मी आई साहेबांनी मिटिंग घेतली, सगळ्याला सांगितलं ए परत दिवशी सक्रात आली ग, हिला वानत नाही द्यायचं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, देवानं स्वीकारलं की काम संपलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती.
भोगीला तुळशीला भोगविडा देत असते, इतकं तर माहिती आहे ना. मी का बाई थोडंच इतकं मला माहित असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे. भोगविडा देत असते तुळशीला. गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली? असा थोडासा काना इतकाच हातवरी केला. बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे, एवढाच हातवरी करा. कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे. ती कोण्या दिवशी येऊ? हा, एकादशीच्या दिवशी येऊ की द्वादशीच्या दिवशी येऊ की सोमवारी येऊ की प्रदोष, की कोण्या दिवशी येऊ, पण त्याच दिवशी भोगी केली पाहिजे. किती बायकांनी केली? आता हातवरी झाले. पहिल्याने यकीन नाही केला. एकादशीच्या दिवशी भोगी करीत नसतेत माझ्या माईंनो. हो, भोगीच्या दिवशी बैंगणाची भाजी असते. हा, त्या बैंगण्याचं आयुष्य कमी होईल ना एकादशीच्या दिवशी बैंगण खाल्ल्यावर. तुला कळून काय फायदा आहे वागा? इकडं कळायला पाहिजे. तू वाजव पकवाद अजून 5-6 वर्ष थांब जरा सका असाच. तू नको उभं राहू बाहुल्या. आम्हाला माहिती किती सगळं अंग तुटलंय. तर चल दे असं. हे लय सोपं आहे वाजीनं. नागिनीचं पान इतकं पवित्र आहे. ते विड्या कलशाला वापरते, तोरणाला वापरते, पण एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान अपवित्र आहे. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला देवा कशाचं पात्र? तांब्याचं. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे, पण गाईचं गोमूत्र आणि तांब्याचं पात्र एकत्रित आलं की अशुद्ध. विड्याचं पान इतकं पवित्र आहे, त्या विड्याच्या पानावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी मांडायची. गणानंत्वांगणपदे गवामहंगव प्रियः स्थितो नवलंबोधर भयजायतेषु शिवाय स्थित गिरिजातनया भवस्थितानाः विघ्नहरं प्रशस्यते ते सर्वदेवाय यः सर्वां पूर्णो अग्रस्थितस्थानायो. त्या पानावर तांदूळ टेकले, सुपारी टेकली की गणपती बाप्पाचा आरूढ. इतकं पान पवित्र. पण हे पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध. विटाळसीचे खळ विडा बक्षिता तांबूळ, इतकं अपवित्र पान. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भोगी आली की कधीच करायची नाही. कोण्या दिवशी रविवार असेल त्या दिवशी संक्रांत करत जा. तुम्हाला गिरगावकराची विनंती. मी माझ्या मनानं सांगत नाही, मी वाचून सांगतो. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, किंवा तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी. पुराणाची ताकद आहे. तुळस भोगविडा घेत नव्हती. एकही तुळशीचा बुंथा भोगविडा घेत नाही म्हणून पंढरपुरातल्या मालकिनीनं निरोप केला साहेब 2-3 बायकांना. त्याच्यापैकी एक द्रोणाचार्यांची धर्मपत्नी, तिचं नाव होतं कृपी. त्या कृपी मातेला विनंती केली. सांदीपनींच्या धर्मपत्नी आल्या, अजून 4 साधूंच्या पत्नी आल्या आणि त्यांना सांगितलं आमची तुळस भोगविडा घेत नाही. तर महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीने आणि द्रोणाचार्यांच्या कृपी नावाच्या पत्नीने अश्वत्थाम्याच्या आईनं त्या लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी, देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. जोपर्यंत तुम्ही भोगविडा जामवंतीला देत नाहीत तोपर्यंत तुळस विडा घेत नाही, आणि तुळस विडा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुमच्या मालकाची संक्रांत होत नाही. विटेवरच्या मालकिनीला अगोदर जामवंतीला भोगविडा द्यावा लागला. दृष्टांत संपला. श्रीमद भागवतामध्ये 44 श्लोक आले. 4 ब्रह्मवेद, त्यापैकी एका ब्रह्मवेत्ता शुकाचार्यांनी त्या 44 श्लोकाचं वर्णन केले. ते फक्त जामवंतीसाठी. दृष्टांत संपला. इतीत नख आणि इतीत अंगावर केस असलेली जामवंती, त्याला काय महाराष्ट्रात भारतात स्त्रिया नव्हत्या का? त्यानं तिचा स्वीकार केला. पुराणातल्या प्रत्येक व्यक्तीनं निंदा करणारी लोक जामवंतीचं नाव आलं की भागवंतात फुलं उधळल्या जातात. याचं एकमेव कारण अंगीकार ज्यांचा केला. इंद्रते ही तेरे बंदे
रामदेवाचा शिकार जगाच्या मालकाने केला, अख्खं गाव सोन्याचं. जामवंतीचा शिकार जगाच्या मालकाने केला, विटेवरच्या मालकिनीच्या बरोबरीची पात्रता. 14 मिनिटं शिल्लक आहेत, तेवढ्या वेळात सांगतो पूर्णविराम. बैल किती महागाईची घेतली पाहिजे, पण आपला बांध आला की आखडे पाहिजे. आपल्या आपल्या रानात आऊत हाणायचं, शेजाऱ्याच्या रानात कशाला हाणायचं. अंगीकार. देवाच्या दर्शनाकरता एक वारकरी गेले. त्या वारकऱ्याला मधात येऊ दिलं नाही, पण पुजाऱ्यानं मारलं. पुजाऱ्याच्या लक्षात आलं हात लावल्यावर आपण बाटतो म्हणून पुजाऱ्यानं दुरून दगड मारले, लाकडं फेकून मारले. पाठ फुटली त्या वारकऱ्याची. अंगीकार ज्यांचा सांगतोय. घरी आल्या तुळशीपाशी भजन करायला बसायचे, पण पूर्वेकडे तोंड असायचं. आज दिशा त्यागली. पूर्वेकडे तोंड केलं की पाठ घराकडे असायची. आज तोंड उत्तरेकडे केलंय, पाठ या बाजूला झाली. बायकोनं सहज विचारलं, धनी अहो धनी, तुम्ही पूर्वाभिमुख बसत असतात, आज उत्तराभिमुख का बसलात. अगं सहज अनावधानानं बसलो. कारण सांगू, कारण पाठ फुटलेली होती. बायको विचारील पाठ कशाने फुटली. पण ती बाई हुशार होती. त्या बाईनं मालकाला विचारलं, मालक माझ्या लक्षात आलंय तुमची पाठ फुटली, याच्याकरता तुम्ही दिशा त्यागली, कशानं पाठ फुटली. तर मालकाने पत्नीला सांगितलं, प्रिय चंद्रभागे स्नान करता करता शेवळावून पाय घसरला आणि खडकावर पाठ आपटली आणि खडकानं माझी पाठ फुटली. खडकानं माझी पाठ फुटली असं बायकोला नवऱ्यानं सांगितलं. पण साहेब ती बायको फार चतुर होती. तिनं सांगितलं, मालक तुम्हाला एक बोलू, चंद्रभागेच्या पात्रात खडक सुद्धा विष्णू पदाला आहे आणि विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. पुंडलिकरायाच्या समोर खडक नाही तरी पण तिथं तुम्हाला आंघोळ करायची परवानगी नाही. तुम्ही पुलाच्या खाली आंघोळ करता, तिथं सुद्धा खडक नाही. मग कुठलं खडक तुमच्या पाठीला लागलं. शेवटी डोळ्याला पाणी नाही आलं. बायकोपाशी कसं रडावं. अंतकरण रडलं आणि बुखारविंदातून एक शब्द पडला, सोयरा. बायकोचं नाव होतं सोयरा. सोयरा, मी मालकाच्या दर्शनाकरता गेलो, मला मध्ये तर येऊ दिलं नाही, पण मारलं ना लोकांनी मला, म्हणून पाठ फुटली. किती तिरस्कार केला आपण त्यांचा. किती तिरस्कार, किती तिरस्कार. या श्रीमंत वारकऱ्यांनी तुमच्या माझ्या घरी मुला मुलींच्या लग्नाच्या स्वयंपाकाचं सरपण फोडायचं काम केलं. तुमच्या आमच्याकडे कार्यक्रम असले तर मंडप झाडायचं काम केलं. तुमच्या नाल्या उपसायचं काम केलं आणि मिळालेल्या वेळात भजन केलं. पण आपल्या घरी सरपण फोड आपण काय दिलं. 2-4 दिवसाचं शिळं ताक, वाळलेली एखादी भाकरी द्यायची. ती भाकरी ताकात भिजवायची आणि विटेवरच्या मालकाचं नाव घेऊन त्या भाकरीचं आणि ताकाचं द्रावण पिऊन टाकायचं. इतकी परिस्थिती नाजूक. त्या पुरुषाचा अधिकार किती. तुम्ही आम्ही एवढी चेष्टा केली, एवढी चेष्टा केली, एवढा त्रास दिला की त्या त्रासाला सीमा नाही. एके दिवशी पत्नीने आपलं मनोगत व्यक्त केलं, स्वामी, मालक, धनी, काल परवा गिरगावकर महाराज कीर्तन करायला लागले तर त्यांच्या पायाला जरासा आजार आहे. लोक त्यांना सोप्याची खुर्ची टाकतात, त्यांना स्टेज केलंय, चांगल्या फुलांची माळ घालतात, बुक्का लावतात, नारळ देतात. मालक, अख्खं जीवन तुमच्या बाबांनी तुम्ही भजन केलं विटेवरच्या मालकाचं आणि त्या मालकाच्या भेटी करता गेल्यावर लोकांनी तुम्हाला दगडाने मारावं हे कळत नाही त्या मालकाला. अंगीकार ज्यांचा सांगतो शेवटचा पुरावा. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय लक्षात ठेव, माझा मालक फार चतुर आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हल्लीच्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावत असतील, पण भजन झाल्यावर मला बुक्का लावण्यासाठी माझा विटेवरचा मालक येतोय. मी इतका मोठा आहे. माझ्या चोखोबारायला बुक्का लावण्यासाठी विटेवरचे मालक येत होते. विठोबा रुक्माईचं भजन झालं की बुक्का लावायला विटेवरचा मालक येत होता. पण बायकांची आवड, त्या महाराष्ट्राच्या मातीतली ती माऊली होती. त्या बाईने आपल्या मालकाला सांगितलं, मालक, विटेवरचा मालक भजन झाल्यावर तुम्हाला बुक्का लावतं, फक्त तुम्हाला आधी त्यालाच माहिती आहे. मी तुमची पत्नी म्हणून मला माहिती आहे,
आपला कर्ममेळा नावाचा मुलगा, त्याला माहिती आहे. इतर लोकांना माहिती आहे का तुम्हाला पंढरपुरातला मालक बुक्का लावतो म्हणून? असं 5-4 वेळेस झालं उशे साहेब. एके दिवशी चोखोबर आहेत, चोखा लिंबा खाली बसलेले होते, भजन आटपलं. बायको एक भाकरी ताकात भिजून घेऊन मालकासाठी आली. चंद्रभागेच्या तीरावरून विटेवरच्या मालकाचा कळश पाहिला आणि त्याला प्रणाम केलं. देवा, भुकेच्या वेळेला भाकरी देतोस, तुला प्रणाम आहे. ताकाचं भाकरीचं द्रवण तोंडाला लावल्याबरोबर पत्नीच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक अहोरात्र भजन करता, खाताना पण त्याचं भजन करता. अहो, फासळ्याचा पिंजरा दबेपर्यंत तुम्ही 2.5 किलो कुऱ्हाडीनं सरपण पडलंय. त्या कष्टानं कमवलेली वाळलेली भाकरी खाता, 4-5 दिवसाचं बाटकं इतकं ताक खाता, तरी पण ती भाकरी आणि ताक पेताना त्याचं भजन करता. काय दिले तुम्हाला त्यानं? त्यानं तुमचा स्वीकार केलाय का? खाली मान घालून पत्नीचं मनोगत पूर्ण करत होते. सोयरा, लक्षात ठेव, एक न एक दिवस तो मालक आपल्या घरी येईल. एक न एक दिवस तो आपल्या घरी येईल. फक्त तू ज्याच्या नावानं कपाळावर कुंकू लावतेस त्याच्यावर तू श्रद्धा ठेव. तो एक दिवस घरी येईल. अंगीकार ज्यांचा सांगतोय. महाराज, स्वर्गातलं अमृत खराब झालं, ते अमृत शुद्ध करण्यासाठी चोखोबरायच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. तरी पण 222 मंत्र्यांचे, आपल्याकडे मंत्री पद एकाला एकच पद असते. फार काही वरच्या लोकांच्या जवळचं असेल, लयत लागत असेल तर 2 पद घेतो. पण असा एकच मंत्री, त्याला 222 पद होते. 222 पद. त्याचं नाव इंद्र. त्या इंद्राला 123 यज्ञ केले. 24 यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. ज्याला मुलगी नाही त्यानं घाबरू नका. भाचीच्या लग्नात अन्नदान करायचं. हे विश्वजित तुला सांगाल, त्याला आहे मुलगी. देवा, 124 यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती. राजा दशरथाला ते यज्ञ करण्यासाठी नशीब खोटं होतं, म्हणून एक शांता नावाची मुलगी मानसकन्या म्हणून घ्यावा लागली. तिचं लग्न लावून द्यावं लागलं आणि मग राजा दशरथाला तो यज्ञ करण्याची परमिशन मिळाली. मुलीशिवाय नाही करता येत. इतकी या देशातलं मुलीचं पार्ट मोठं आहे. काही काही नालायकाला कळत नाही, तो भाग सोडून द्या. मला सांगा, पोरं व्हायच्या जर आपल्या हातात असतं तर तुम्ही पोरी हो दिल्या असत्या का? नाही. आणि तुमच्या पोरायची लग्न कोणासोबत लावले असते? माणसं सरळ हो म्हणते. असो, काय सांगू लागलो. इंद्राने 123 यज्ञ केले, पण ते अमृत शुद्ध नाही झालं. ते चोखोबरायच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. पण इंद्र जाताना पायाच पडला नाही. नारदाला सांगितलं, नारदा 4 अमृत शुद्ध झाले, पण 1 अमृत राहिले. नारदानं सांगितलं, काय काय केलं? काय नाही, ते भजन म्हणत होते. 5 मिनिटं थांबलो लिंबाच्या बांधीवर आणि मडके उघडून पाहिलं, कलश उघडून पाहिले तर अमृत शुद्ध झालं, पण 1 अमृत जशाल तसं राहिलं. वा गुरुजी, नारदांनी सांगितलं, इंद्रा, हे 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध करायचं असेल तर चोखोबरायच्या पाया पडावं लागेल. 222 पद ज्या मंत्र्याच्या ताब्यात येत, तो मंत्री चोखोबरायच्या पाया पडतोय. सामान्य पद आहे. किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद आहे. बाईची खंत होती, देह स्वीकार करतो का? तो दिवस उजळला. तो दिवस होता सोमवारचा. त्या सोमवारच्या दिवसाची तिथी होती एकादशी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारची होती आणि त्या दिवशी विमान पंढरपुरात उतरलं. असे कितीतरी विमान आले. त्या विमानामध्ये नारद, तुंबर, सांब, आगा सत्य लोकाचा पायेक, सावित्री तयाची सुजया, सिद्धी गणेश प्राप्तयो. या 33 कोटी देवता हजर झाल्या आणि चोखोबरायच्या घरी भजन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशी. अंगीकार ज्यांचा सांगतोय. द्वादशीचा दिवस सुंदर असा स्वयंपाक झाला. हो,
अन्नपूर्णा प्रत्यक्ष स्वयंपाक करायला, अष्टमासिद्धी रांगोळ्या काढायला, आणि मागनिमा कामा वशित्वा विशित्वा, या अष्टमासिद्धी सांगितल्या भागवतात. या रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकासाठी तिथं अन्नपूर्णा. श्लोक म्हणायला कोण होते? तुम्बरा नदी भय स्थितो जद जदो जद्मिरे सर्वानां स्थितभयो अन्नपूर्णास्तते वच पूर्णमित्याभयायां जठरानलो तृप्तावस पूर्णपूर्णातिथिमिच्छते यतं भवान्नपूर्णेनां शुभानिवारण हितार्थायां तथैव च नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे श्लोक. आता तो काही श्लोक. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. हाणायलाच पाहिजे जेवता जेवता निबर काठीनं. एक व्याख्या कळते का तुम्हाला? जेवायला बसले दही भात लिंबू. माझं जाऊ द्या खोटं, इथे डॉक्टर आहेत ना. दही ना आपलं लिंबू दही एकत्र खात असतील का? दही आमलंच आहे का नाही? आणि दही लिंबू कसं खातील? जेवायला बसले दही भात लिंबू. काय गांजा वाढता वाढता लिहिलं का काय सुंबळ्यानं काय माहिती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला. बरं ठीक आहे, जाऊ द्या, म्हणू द्या. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. आणि लक्ष्मण शेषाचा. शेष म्हणजे कोण? हा. आणि सर्पाच्या पुढे उंदीर येत असतो का? आकलीत भुसा भरलाय का म्हणणाऱ्याच्या? बरं जाऊ द्या म्हणणाऱ्या. तुम्हाला एक सांगू का? परमार्थामध्ये विशुद्धपणा आणलेला परमार्थ करणारा, त्याचा स्वीकार करणारी तुम्ही 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 बदमाश आहात. माफी मागून हा शब्द टाकतो तुमच्यावर. या बा, मद्यपान करणारा भजन्या, मद्यपान करणारा पक्वद्या, मद्यपान करणारा कीर्तनकार, मद्यपान करणारा रामायणकार, मद्यपान करणारा भागवतकार, नालायक माणसाचा स्वीकार करणारी माणसार्धी नालायक असते. दोघाशी पतन सारिकेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिके. किती जरी गुणवान असेल पण हलकटाला बोकांडीवर घ्यायचं नाही. हे पाप तुमच्या डोक्यावर बसते. तुम्ही पापी आहात. स्वीकारायचं नाही. तुम्ही स्वीकारायचं नाही. काय सांगू लागलो? कीर्तन मग का तमाशा आहे का नाना? जेवण. हा, चोखोबरायचं घरी. चोखोबरायचं. लक्ष्मणजी जर सर्प असतील तर उंदीर कसा येईल? आहे का नाही? चुकीची गोष्ट. काही मनगला काही विश्लोक. ए लाल दोऱ्याचं काढीन पाणी तुला टांगीन बेंडकुळी वाणी. हे असे श्लोक असते. असे श्लोक असते. पंक्तीत काही श्लोक म्हणत असतात का? टाइम झाला का माझा? 11:02 जाऊ द्या, 2-3 मिनिटं घेतो. माफ करा, होतंय बोलण्याच्या ओघात कधी. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतात. मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. हो, एका बाईच्या नवऱ्याला 1,500 पगार. मी गॅस बंद कर ना, वरण शिजलंय. 1,500 पगार आहे, मी काऊन बंद करीन? गेलं ना वरण जळून. 11च्या पुढे कशाला तुंतून वाजवायचं? आपलं आहे का नाही? आपलं बंद करा मुकाट्यानं. आपलं धोतर शांत बसलं पाहिजे. असो, काही नाही श्लोक. कोण श्लोक म्हणायला? अधिकारी लोक होते देवा श्लोक म्हणायला. वाढायला तूप वाढायला पंढरपुरातली मालकीन, भात वाढायला पंढरपुरातला मालक. आगा तंदुग्राय हो ग्रते शिशुंजनस्ततेवच्या. पंक्ती बसल्या, सगळ्या पंक्ती आटपल्या. जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, चोखोबराय, सोयराबाईन, कर्ममेळा. देवानं सांगितलं चोखा जेवायला बसा. अंगीकार ज्यांचा शेवटचा. 2-3 मिनिटं घेतो. चोखा जेवायला बसा. चोखोबरायने सांगितलं देवा कसं बसू तुमच्या सोबत जेवायला? देवानं सांगितलं तू जर माझ्यासोबत जेवायला नाही बसला तर पुढची द्वादशी येईपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. असं पंढरपुरातल्या मालकाचे उद्गार आहेत. आणि मग चोखोबराय पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या मांडीला बसले. तर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं आपला मालक भक्तीसाठी इतका येडा आहे, भक्तीसाठी इतका येडा आहे की त्याला भक्त इतके आवडतात. भाविकाची आवडी देवान करी सेवा निज प्रीती. एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भाविक किती आवडतात? तर देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्हाला कशाला विचारतोस? कशाला विचारतोस? तुला माहित नाही मला भाविक किती आवडतात? काय सुरुवात तेवीची? नाही, हे काय सांगू किरीटी? हे काय सांगो किरीटी,
त्वा देखिले तुझिया दिठे म्या सुदाम्याच्या सोडिल्या गाठी पोहया लागे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला भक्त किती आवडतोस तुला माहित नाही, तू डोळ्यानं पाहिलं. हे काय सांगो किरीटी त्वा देखिले आपोलिया दिठे म्या सुदाम्याच्या सोडिल्या गाठी पोह्या लागे. काय देवा घरी न मिळेची अन्न, काय माझ्या इथं भाकरी नव्हत्या का रे, मी सुदाम देवाच्या पोह्यासाठी गाठी सोडल्या. इतका भक्त आवडतो, इतका भक्त आवडतो. आईसाहेबाच्या लक्षात आलं, चोखोबाला डाव्या हाताने घेतलं, सोयराबाईला उजव्या हाताला घेतलं. पटकन आईसाहेब खाली बसल्या आणि उजव्या मांडीला सोयराबाई घेतल्या आणि कर्ममेळा तिकडे उभे होते. चोखोबारायच्या लक्षात आलं, आपण जेवायलो, त्याची आई जेवायली आणि लेकरू उपाशी. चोखोबारायचं अंतकरण तुटलं, देवाच्या लक्षात आलं, आवाज द्याला, ए कर्ममेळा इकडे 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 इकडे. तर कर्ममेळ्याला वाटलं देव बोलवलीत. पंढरपुरातल्या मालकानी चोखोबारायचा मुलगा डाव्या मांडीवर बसलाय, डाव्या मांडीवर बसलाय आणि दही भाताचा पहिला घास कर्ममेळाच्या मुखात घातला आणि त्याच्या तोंडाच्या ओठाला जिभेला लागलेली उष्टे बोट पंढरपुरातल्या मालकानं पुन्हा दही भातात घातली ना आपण खाल्ला. हे गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. ज्या चोखोबारायचा देवानं स्वीकार केला, आता त्या चोखोबारायचं दर्शन घेऊन चोख झाल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही. अंगीकार ज्यांचा मारुतीराय वानराच्या कुळात यवनी मरकट जन्मला. पुढे काय, मरकट येऊन जन्माला, मरकट यवनी मरकट जन्मला. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हो वैष्णवा माझी अति येऊनी जन्मला मरकट. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. अहो वानराच्या कुळात जन्माला आलाय, त्याला पापी म्हणण्याची ताकद आहे का नाही. पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला. अंगीकार ज्यांचा देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात माहिती आहे का. 3.5 वज्रे. 2 मिनिटं घेऊ का, नको घेऊ का, बरं 2 मिनिटं. देवाचा हा कौरवी लाकडे आहेत का वाळलेले, जाताना बाळ्या फुकावा. विठाला विठाला देवानं स्वीकार केल्याच्या नंतर माणसाचा अधिकार इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, इतका मोठा होतो. माणसानं स्वीकारल्यावर नका नादी लागू. इथं बसलेले राजकीय क्षेत्रातल्या लोकांना माणसानं स्वीकारले. तुम्हाला वाटत असले राजकारणी सुखी असते, ते लय दुखी असते. तो बा आमच्या कोणीही पाया पडला तर 10 रुपये देतो, यायला कोणीही गाडी उभी केली की लुची तूच. लय अवघड असतं यायचं काम, लय अवघड. हे फक्त दिसायला वरून टरबुजासारखे गोड दिसतेत, आत शिरलेनं यायचं बी जीवन लाल भडक आहे. लय कमाल असते हो यायची, खरंच कमाल. आणि यायला आता आम्हाला लक्षात आलं नाही, माणूस येडपटे, आम्ही हात केला तरी गाडी उभी करीत नाहीत. यायला नालायकासाठी पण गाडी उभी करावं लागते, नाही उभी केली की त्याचं लाऊडस्पीकरची लाईनच जात नाही. हो यायला त्या भेहो त्याच्यासाठी पण गाडी उभी करावं लागते. कमाल आहे तुमची, खरंच मी तर मानतो. राजकारणातल्या लोकांचं एक लय मला आवडत आहे. आपले लोक स्टेजवर न वाजतात, वा 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 काय शत्रुघ्न महाराज येत, वा 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 वा. आणि मग म्हणायचं हा ते छत्र्या तालात कचा आहे. या अशा जाती आमच्या राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात, काय बॉम्ब मारली त्यानं, आणि धाब्यावर गेल्यावर एकूण एकाची बिलं देतात. हे लय हुशार माणसं, हे शिकायला पाहिजे राजकारणी लोक. एकूण एकाची बिलं देतात. हा तुम्ही येड्यावानी करीत जाऊ नका, उगा एकूण एकाचे केस तोडी जाऊ नका, यायच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. हे माणसं लय टोकाला गेलेले असते. अहो इमानात बसणाऱ्याच्या सायकलवाल्यानं अरे फासुळ्या तुटल्या आणि तू या, मी त्याच्या आधी मुंबईत जातो, गधा आहेस का काय. कमाल आहे बापा यायची, काय काय गोष्टीची खरंच कमाल. अहो इलेक्शन मध्ये यायच्या पॅन्टी ढिल्या होत्यात, लय अवघड काम. आणि बघा ना तुम्ही कोण्या क्षेत्रात वेगवेगळी किंमत आहे. राजकारणी माणसाला गुलूप शाट झालेल्या बाईच्या पण पाया पडावं लागते. तुम्हाला गुलूप नसन कळत,
लगेच पाय पडावं लागतंय. हो जीजी, हो जीजीनं परत दिवशी म्हाताऱ्याला आडा ढकललं होतं तरी पण याला जीजी म्हणावंच लागतंय. नाही लाजो, लय अवघड काम आहे, लय कमाल आहे राजकारण्याची, खरंच कमाल आहे राजू, कमाल आहे तुमची, मान्य करतो. विडाला मला सकाळी एक श्राद्ध आहे, पुन्हा संध्याकाळी एक तर पैठणच्या जवळ यायचंय, पुन्हा यायचंय. बा देवानं स्वीकार केलेली मारुतीराय, असं गाव नाही त्या गावात मारुतीराय नाहीत, पण देवानं स्वीकार केलेले मारुतीराय इतके पूजनीय येतं. तर मारुतीरायनं ज्याचा स्वीकार केला ते किती पूजनीय, 1-2 मिनिटं सांगतो. 3.5 वज्र आहेत आपल्याकडे, 3.5 वज्र. कशाला म्हणते 3.5 वज्र, जाऊ द्या. भीम नावाची व्यक्ती, कुंतीचा पुत्र होता भीम. हो, कुंतीला 4 पोरं आणि माद्रीला 2 पोरं. खरं तर पांडव 5च आहेत, पण 6 सांगितलेत. कुंतीला 4 होते, अर्जुनाला पत्न्या सुद्धा 4 होत्या. अर्जुनाच्या एका पत्नीचं नाव द्रौपदी, एका पत्नीचं नाव काय होतं, सुभद्रा. एका पत्नीचं नाव सांगता येईल, दुसरीचं हा उलपी, आणि चौथीचं हा हा नाही 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 असू द्या. विढाला विढाला अशा पुण्य पावन कुंतीच्या पोटिया भीमाचा जन्म झाला. तो भीम नालायक दुर्योधनाने मानस सरोवर पाठीला देवानं स्वीकार केलेले लोक किती अधिकारी असतात याच्या 2 मिनिटं ऐका. मानस सरोवर गेले, मानस सरोवर मारुतीरायाचं अनुष्ठान चालू होतं. मारुतीराय सुवर्ण कमळाचे पुष्प भगवान शिवजीला समर्पित करीत होते. ते एक 11वे रुद्र आहेत, ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू, 11वे रुद्र आहेत मारुतीराय. आणि ते भगवान शिवजीला सुवर्ण कमळ अर्पण करत होती. पण अर्जुन दुर्योधनाचं ऐकून मानव सरोवर चालला. मारुतीराय नाडवलं, ए कुठं 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 निघाले, फुलान हो मागे. भीमानं सांगितलं, कोणाला जाय म्हणतोस, मला? अरे इंद्रप्रस्थाचा राजा आहे मी, मला जा म्हणता. दोघांची कुस्ती. मारुतीरायाच्या नंतर लक्षात आलं, या पठ्ठ्यासोबत कुस्ती खेळायची पात्रता कोणात नाही, तरीही खेळते, कोण असा. आणि मग विचारलं, तुझे आई बाबा कोण? भीम म्हणला, मायासंग भांडण खेळायले, माय बाप विचारायले. काय गरज आई वडील विचारायची? मारुतीराय म्हणले, अरे बाबा, तुझ्या ह्या प्रतापाला मी प्रसन्न झालोय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती अधिकारी असतात त्याच्या सांगतो. तुझ्या या प्रतापावर मी प्रसन्न म्हणून आई वडील सांग. म्हणे मी पंडूराजाचा पुत्र. अरे पंडूराजाला शाप होता, पुत्रप्राप्ती होणार नव्हती, झाली कशी? आणि मग सांगितलं, आमच्या आईला 5 वरदान होते. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिदले थाने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडवरे पहिला. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडवरे पहिला. आघात झाला, त्याला सोडून दिलं, तो भाग सोडून द्या. पण बाकीच्या मंत्रापासून आम्ही जन्माला आलो, मी भीम आहे. बर बर बर. मग मारुतीरायाच्या लक्षात आलं, भीम आपला भाऊच आहे. कारण वरुणाचा मंत्र होता तो, आणि वायूचा मंत्र होता, आणि मारुतीराय वायूचे पुत्र होते. मारुतीरायाने सांगितलं, एक काम कर ना, मला तुला आलिंगन द्यायचंय. देवानं स्वीकार केलेली माणसं किती मोठी असतात. भीमाने विचार केला, माझ्यासोबत कुस्ती खेळले, मी याला आलिंगन देऊ तर मला मारीन, मला हे मारीन. मारुतीरायाने सांगितलं, अरे देवाचं भजन करतोय, त्या मालकाने माझा स्वीकार केलाय प्रभू रामचंद्राने, मी तुझं वाईट कसं करू, मला एकदा आलिंगन दे. पण भीमानं देवाचं नाव घेतल्यावर आलिंगन दिलं, पण चोरून चोरून दिलं, असं कडकडाटून आलिंगन दिलं नाही. अर्धावट शरीर चिटकलं, आणि अर्धावट शरीर चिटकल्याच्या नंतर मारुतीरायाने सांगितलं, तुझा जितका जितका भाग माझ्या अंगाला लागलाय तितका वज्राचा होईल. म्हणून भीम अर्धवज्रदेही झाला. ताकद कोणाची? देवानं स्वीकार केलेल्या संतांची. वानर होते वानर, अंगीकार ज्यांचा केला नारायणे. वारकरी संप्रदायात दादू आणि खोदू नावाच्या पिंजऱ्यापैकी एक व्यक्ती नपुसक होता. कळतून नपुसकाचा अर्थ? त्याचे आई वडील सुद्धा नाव ठेवत होते, आई वडील सुद्धा नाव ठेवत होते. एका निष्ठावंत वारकऱ्याने त्याला सांगितलं, जगाचा मालक तुझा स्वीकार करील, तू माझं ऐकून भजन कर. अहोरात्र भजन केलं जीवनभर, आणि शेवटी मृत्यू पावल्याच्या नंतर त्या वारकऱ्याला वरी गेल्यावर स्वर्गात गेले. विचारलं, काय हो, देवानं मला स्वर्गात अधिष्ठान दिले, माझे आई वडील नाव ठेवतेत, मित्रगोत्र करत्र नाव ठेवतेत, मी लिंबी होतो, माझा कोण स्वीकार करीन? आता ऐक म्हणले सकाळच्या काकड्यात. तर ज्या व्यक्तीला स्वतःचे आई वडील दादू खोदू पिंजऱ्याला नाव ठेवायचे, त्या व्यक्तीचं काकड्यात नाव असल्याशिवाय काकडा होत नाही. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. आज त्या क्लिंबे मुलाचं सुद्धा काकड्यात नाव घेतले जाते. का? देवानं स्वीकार केला. विठोबा कुमार
मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ आदरणीय शिवाजीरावजी दादा पंडित यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. अशा राजकीय क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नाला दिव्य असं गोड अशी सात्विकता, गोड सदृढ आयुष्य देव. त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आदरणीय दादांनी समाजाची सेवा करो. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करण्याचा वारसा दादांनी आपल्या तिन्ही मुलांना देव अशी दादांना विनंती आणि ते सत्कर्म करण्याची सद्बुद्धी विटेवरच्या मालकांनी आदरणीय शिवाजी दादांना देव ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. त्यांना अर्ध्यात मिनिटाचे आशीष देतो. जन्मो यत भवस्थित प्रसंगो भयजायन्तो विष्णुरो तदा तद्भ्यादृशुन्द्रियं लोमशदयतति जायन्तो आशिषो यति आयुरारोग्यानां अम्बयो ऐशानायां बुद्धिरभयतति राजाश्रयो वन्दितकृतिं जनोवया वन्दितकृतिं जनोवया वन्दितकृतिर्जनो